हे जे प्रशासकीय दबाव असतात ह्यांचा मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे। तर पोस्टमॉर्टम करणं असो, पोस्टमॉर्टम करताना त्याच्यातले रिपोर्ट्स असो, हा जो आहे हा छोटा प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळीकडचा प्रॉब्लेम आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ओपीडी सोबतच बाकी जे प्लॅन सर्जरीज असतात किंवा इलेक्टिव्ह ड्युटी असतात ते आम्ही उद्यापासून बंद करणार आहोत। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर साधारणतः संपूर्णपणे राज्यभरामध्ये आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील न्याय रुग्णालयामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर डॉक्टरांनी उपोषण जे ते संप असेल पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय काम बंद आंदोलन त्यांचं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज प्रोटेस्ट जो आहे तो त्यांच्या मार्फत करण्यात आला होता। हिंसाचार न्याय हवा, आपण जर पाहायला गेलं तर हातामध्ये जस्टिसचं आपल्याला पोस्टर पाहायला मिळत आहे। हे सगळे आपल्याला पाहायला गेलं तर हे डॉक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय आम्ही शांत राहणार नाही, न्याय आमचा अधिकार आहे। डॉक्टरांची आपण बातचीत करणार आहोत की नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत, काय सांगाल। ज्या प्रकारे घटना घडलेली आहे फलटण सातारा इथे, काय सांगाल एकंदरीत आज त्यांच्या बाजूने तुम्ही इथे प्रोटेस्ट करत आहात, न्यायाची मागणी करता। नमस्कार, मी डॉक्टर दिग्विजय जाधव, नायर माड अध्यक्ष आणि बीएमसी माड उपाध्यक्ष। आज वेगवेगळ्या ज्या मेडिकल असोसिएशन्स आहेत, माड असेल, अस्मी असेल, त्यासोबत मॅग्मो संघटना असेल, IMA असेल, अशा विविध संघटना एकत्र येऊन प्रोटेस्ट करत आहेत। तो जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर त्याला उलटून आज 12 ते 13 दिवस झालेले आहेत आणि गव्हर्नमेंटला आम्ही 4 मुख्य मागण्या केलेल्या होत्या, त्या अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने त्याच्यावर काही ठोस उपाययोजना केलेली नाहीये, ठोस उत्तर गव्हर्नमेंटने दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही हे प्रदर्शन करत आहोत। नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर आम्ही शांत राहणार नाही, न्याय आमचा अधिकार आहे। साधारणतः ज्या वेळेला वैद्यकीय शिक्षण अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात, अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळत आहेत। मुंबईत असो, राज्यात असो, देशभरात कुठेही घडलं तर संपूर्ण माड संघटना ही एकवटते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही आता मागणी सुद्धा केली आहे, नुकतंच डीन यांची सुद्धा तुमची भेट झाली आहे, एकंदरीत प्रोटेस्ट तुम्ही केलात, काय सांगाल। आज आम्ही जे आंदोलन करत आहेत त्यात आम्ही फक्त ओपीडी सर्व्हिसेस बंद केलेले आहेत, पण आम्ही असा इशारा दिला आहे की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ओपीडी सोबतच बाकी जे प्लॅन सर्जरीज असतात किंवा इलेक्टिव्ह ड्युटी असतात ते आम्ही उद्यापासून बंद करणार आहोत। फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत ते पूर्णपणे चालू असते। साधारणतः काय काय मागण्या तुम्ही केलेल्या आहेत, काय सांगाल। सर्वप्रथम आमची मागणी अशी आहे की एक SIT स्थापन करण्यात यावी, ज्यामध्ये एक लेडी IPS ऑफिसरला सामील करण्यात यावे। त्यासोबतच एक रिटायर हायकोर्ट जज सुद्धा त्यामध्ये असावेत, जेणेकरून हे जे प्रकरण आहे ते योग्य प्रकारे निकाली लागेल। त्याचसोबत जे डॉक्टर संपदा मुंडे यांचा परिवार आहे त्यांना 5 कोटींचं एक कंपेन्सेशन देण्यात यावं, कारण त्या एका खूप गरीब कुटुंबातून होत्या आणि घरामध्ये कमावणारी एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे त्यांना 5 कोटींचे कंपेन्सेशन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। त्याचसोबत ज्या वारंवार घटना घडतात डॉक्टरांसोबत तर त्यामध्ये एक सिस्टमिक चेंजेस आणण्यात यावेत, जे पूर्ण सिस्टीम आहे जेणेकरून म्हणजे शारीरिक त्रास डॉक्टरांना होतो, मानसिक त्रास बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांना सहन करावा लागतो, ते यानंतर होऊ नये किंवा डॉक्टरांवर जे हल्ले होणारे आहेत, डॉक्टरांची जी सेफ्टी आहे त्यासाठी काहीतरी एक प्रोटोकॉल सरकारकडून बनवण्यात यावा, जेणेकरून आम्हाला त्यांची शाश्वती देण्यात येईल। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती ही विद्यार्थ्यांची पाहायला मिळते आहे आणि त्यानंतर डॉक्टर हे खरं तर आपण पाहायला गेलं तर अनेक गोष्टी, अनेक महत्त्वाच्या टप्प्यांमधून त्यांना जावं लागतं आणि मुळामध्ये आता जी घटना घडली आहे या घटनेनंतर अशा बऱ्याच घटना अगोदर सुद्धा घडताना पाहायला मिळाल्या, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी जसा त्यांनी मुद्दा उपस्थित केला, अध्यक्ष म्हणून काय सांगाल, काय सरकारकडे मागणी कराल। ज्यावेळेस एक MBBS डॉक्टर बनत असतात, एक MD डॉक्टर बनत असतात, तर 12वी नंतर एक खडतर परीक्षा असते, खूप मोठी कॉम्पिटिशन्स असते आणि त्याच्यातनं लिमिटेड MBBSच्या सीट्स असतात, त्या पास करण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष रिपीट करावं लागतं आणि ते झाल्यानंतर MBBSचा खडतर 5 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करावा लागतो। 50% पासिंग आहे ती पूर्ण करावी लागते आणि डिफरन्शियल पासिंग आहे ही। तर असा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर 1 वर्षाची जी आहे ती इंटर्नची सर्व्हिस कंप्लीट करावी लागते, प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून सर्व्हिस कंप्लीट करावी लागते आणि त्याच्यानंतर परत PG साठी पण अभ्यासक्रम म्हणजे PGला ऍडमिशन घेण्यासाठी 2-2, 3-3 वर्ष रिपीट करून नंतर तो ऍडमिशन होऊन आणि नंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस ऍडमिशन होतं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये जो पेशंट लोड आहे तो फिक्स नसतो, तो व्हेरिएबल असतो।
कधीही खूप जास्त इमर्जन्सी येऊ शकते. जसं बाहेरच्या देशांमध्ये एक नियमितता आहे की एका डॉक्टरने दिवसातले किती पेशंट तपासले पाहिजे आणि किती वर्किंग आवर्स त्याचे असले पाहिजे हे फिक्स असतं, तसं भारतात नाही आहे आणि हे होण्याची खूप जास्त गरज आहे. आणि यामुळेच शारीरिक त्रास आणि मानसिक त्रास हा इथल्या डॉक्टरांना खूप जास्त उद्भवायला वाटतो. केसमध्ये जर पाहायला गेलं तर निश्चितच एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळाली होती की त्यामध्ये जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट होते ते बदलण्यासंदर्भात सांगितले जात होते की त्याची बळजबरी केली जात होती, असं तपास पाहायला मिळाला. आणि दोन जे अक्यूज होते, दोन जे आरोपी होते, त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली होती त्याच्या हातावरती पाहायला मिळालं होतं. अशा बऱ्याच सुसाईड नोट ज्या ज्या वेळेला आत्महत्या होतात त्या वेळेला पाहायला मिळतं. याबाबत तुम्ही काय? बघा, मी आता फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये रेसिडेंट डॉक्टर 3rd इयरचा रेसिडेंट डॉक्टर आहे आणि या आधी जॉईन करण्याच्या आधी ज्यावेळेस माझं MBBS पूर्ण झालेलं होतं, मी सुद्धा एक मेडिकल ऑफिसर म्हणून, जसं त्या डॉक्टर आज मेडिकल ऑफिसर होता फलटणच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, तसं मी सुद्धा एक सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येवला येथे पोस्टेड होतो. आणि त्या ठिकाणी कार्य करत असताना हे जे प्रशासकीय दबाव असतात ह्यांचा मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे. आणि माझ्यासोबत इतर जे कलिग्ज आहेत, तर पोस्टमॉर्टम करणं असो, पोस्टमॉर्टम करताना त्याच्यातले रिपोर्ट्स असो, त्याच्यानंतर काही MLC नोंद करणं असो, अशा ते करत असताना डॉक्टरचं कर्तव्य म्हणून आम्ही जे ऑथेंटिक वे आहे, ऑथेंटिक प्रोसिजर आहे, ऑथेंटिक रिपोर्ट आहे ते देण्याचाच आम्ही नेहमी प्रयत्न केला आहे. आणि ते करत असताना आम्हाला अशा विविध चॅलेंजेसला सामोरं जावं लागलंय. आणि हा जो आहे हा छोटा प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळीकडचा प्रॉब्लेम आहे. आणि मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना मी सुद्धा तो अनुभवला आहे. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकतो की अशा प्रकारचा जो प्रेशर आहे हा सर्वच मेडिकल ऑफिसर्सवर आहे. छोट्या प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात असेल, कुठे कमी जास्त असेल, तिथल्या स्थानिक राजकारणासारखं असेल, तर अशा प्रकारे किंवा प्रशासन असेल, तर असा प्रेशर सर्वच मेडिकल ऑफिसर्सवर आहे. तुमच्याकडे येतो, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की प्रेशर हा असतो, तर हा प्रेशर कमी करण्यासाठी काही मागणी करणार? आमची अशीच मागणी आहे की सर्वप्रथम डॉक्टरांची सुरक्षितता, जे डॉक्टरांवर वारंवार हल्ले होतात त्यासंबंधी प्रशासनाने काहीतरी प्रोटोकॉल किंवा गाईडलाईन्स जे असतात ते डॉक्टरांसाठी तयार केले पाहिजे, जेणेकरून डॉक्टरांना आपल्या सुरक्षेची शाश्वती मिळेल. त्याचबरोबर जे आता या केसमध्ये आपल्याला जसं आढळून येतं की काही प्रमाणात राजकारणी अँगल या केसला मिळतो आहे, तसंच त्या संबंधित सुद्धा शासनाने अशी गाईडलाईन काहीतरी बनवण्यात यावी की जे मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असतात त्यांची सुरक्षा किंवा त्यांच्यावर कोणताही दबाव येणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बेटी पडी पर बच्ची नाही, हिंसाचार नाही, न्याय हवा, अशा प्रकारच्या हातामध्ये पोस्टर घेऊन या ठिकाणी आंदोलन जे आहे ते ह्या डॉक्टर संघटनेकडून डॉक्टरकडून केलं जात आहे. आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. बेटी पडी पर बच्ची नाही हातामध्ये पोस्टर पाहायला मिळत आहे. या अगोदर सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आणि डॉक्टरांना मग एकत्रित घेऊन प्रोटेस्ट करावं लागतं. कधी या घटना थांबणार, तुमचं मत काय? आमचं असं मत आहे, या घटना केवळ गव्हर्नमेंटच थांबू शकत नाही. आपण माणसांनी एक एक व्यक्तित्व जेव्हा विचार करेल, प्रत्येक माणूस जेव्हा विचार करेल की मला या घटना थांबवायच्या आहेत, तेव्हाच या घटना थांबतील. गव्हर्नमेंट कितीही करेल, पोलीस सिक्युरिटी वाटेल, पण आपण माणूस एक व्यक्ती म्हणजे स्वतःहून विचार करत नाही की मी पर्सनल लेवलवर मला असं वाटतं की या घटना थांबायला पाहिजे, तोपर्यंत या घटना नाही थांबते. या प्रकारे आपण पाहतोय की तुमच्या हातामध्ये जस्टिस हा बोर्ड पाहायला मिळत आहे. सातत्याने ज्या वेळेला पाहायला गेलं तर माड संघटनेकडून निश्चितच वैद्यकीय शिक्षण घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणार्थी असतील त्यांना सुरक्षित दिला जातो. मात्र आता अशा प्रकारे ज्या घटना घडतात, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असं वाटतं? निश्चितच थोडी सुरक्षा सिक्युरिटी वाढवावीत. मागचे काही प्रकारानंतर सिक्युरिटी वाढली आहे, तरी अशा घटना घडत आहेत, तर कुठेतरी थोडंसं कमी वाटत आहे सिक्युरिटी. अजून त्या काही जिथं जिथं त्रुटी दिसून येत आहेत त्यासाठी ते भरून काढावेत अशी मागणी आहे. तुम्ही सुद्धा महिला डॉक्टर आहात, काय सांगाल एकंदरीत जी घटना घडली त्यानंतर प्रेशराईज झालं होतं ते म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी, ज्यावेळेला केस जशी तपासण्यात आली पोलिसांकडून, जसं तपास पुढे गेला त्यावेळेला अनेक खुलासे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळाले. मात्र आता जस्टिस मागत आहात, तुम्ही न्याय मागत आहात, काय सांगाल? हाँ, जो भी ये केस हुआ है उसके लिए हमें एक हमारी डिमांड्स है, एक SIT फॉर्म होनी चाहिए, उसमें एटलीस्ट एक जज होना चाहिए और एक लेडी ऑफिसर होनी चाहिए. और जो फैमिली को इतना कुछ लॉस कर रहे हैं तो उनको एक फाइनेंशियल सपोर्ट मिलना चाहिए, एटलीस्ट 5 करोड़ मिलना चाहिए गवर्नमेंट से. और सेफ्टी पॉलिसीज चेंज होनी चाहिए एटलीस्ट, कि जो भी डॉक्टर है या कोई भी फीमेल वर्कर्स जो भी कहीं भी ड्यूटीज कर रही है तो उनको सेफ्टी तो मिलनी चाहिए एटलीस्ट अपने वर्क प्लेस पर, वरना तो फिर वो सेफ्टी से मतलब काम ही नहीं कर पाएंगे ना वो लोग.
नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सुद्धा आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे हातामध्ये यांच्या सगळ्या पोस्टर पाहायला मिळत आहेत, निश्चितच या डॉक्टरांची आपण बातचीत करण्याचा प्रयत्न जो होतो आपण या ठिकाणी प्रयत्न जो होतो करणार आहोत. सुरक्षित स्त्री सुरक्षित समाज अशा प्रकारचं आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे मुलगी शिकली प्रगती झाली असं ज्या वेळेला म्हटलं झालं, हातामध्ये पोस्टर तुमच्यात असलाय, या घटनेनंतर काय वाटतं, काय सांगाल, काय संपूर्णपणे राज्यामध्ये परिस्थिती? मला मराठी में ये जो भी हुआ है, जो भी अभी इंसिडेंट हुआ है, इट इज नॉट अबाउट कि हमारे साथ कुछ बुरा है, कि लोगों को नहीं पता है हमारे साथ क्या हो रहा है. ये सब चीजें ऐसा नहीं कह रही हूँ कि डॉक्टर के साथ बहुत कुछ हो रहा है जो लोगों तक नहीं पहुंचता है, और ये पहुंचना बहुत जरूरी है. ये छोटे छोटे, ये बहुत बड़ा इंसिडेंट है, ऐसे भी बहुत कुछ छोटे छोटे होते रहते होंगे कहीं और पे, पर ये लोगों को पता होना चाहिए. और ये लोगों को पता होगी तभी हमें सुरक्षा मिलेगी. लोग हमारा सपोर्ट करेंगे, जब पुलिस वगैरह हमारा सपोर्ट करेगी तब जाके डॉक्टर को सुरक्षा मिलेगी. साधारणतः पाहायला गेलं तर तुमच्याकडे येतो आता, काय सांगाल एकंदरीत ज्या प्रकारे सुरक्षेचा प्रश्न नेहमी ऐरणीवर येताना पाहायला मिळत आहे आणि आता जी घटना घडली आहे ती कुठेतरी प्रेशराईज झाली होती आणि त्यामुळे ज्या प्रकारे एक हॉटेल बुक होतं आणि मग तिकडे आत्महत्या केली जाते, मात्र प्रेशराईज होतं आणि त्यामुळे ही जी घटना आता घडली आहे तशा प्रकारची पावलं उचलली जातात असं वाटतं. प्रेशरमध्येच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपण म्हणतो की आपल्याला लॉ अँड ऑर्डर सेव्ह करेल, आपण त्यांच्या भरोश्यावरती दिवसाचं आम्ही काम करायला तयार असतो, पण जर लॉ अँड ऑर्डर आम्हाला प्रोटेक्ट करण्याऐवजी जर आम्हाला हार्म करत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय काही एक ऑप्शन त्यांनी सोडलेला नाहीये. लोकांना माहितीच नाहीये की काय घडलंय, कसं घडलंय. फॉल्स न्यूज स्प्रेड होताना आम्ही रोज व्हॉट्सअपवर बघतोय. सो अवेअरनेससाठी आम्हाला हे करावं लागणार, पण आम्ही कुठल्याही पेशंटला हार्म करत नाहीये. इमर्जन्सी सर्व्हिसेस आमची चालू आहेत. एवढंच मागणी आहे की फॅमिलीला जे काही आहे, जो काही त्रास झालेला आहे यासाठी न्याय मिळण्यात द्यावा आणि यासाठी कंपन्सेशन करण्यात यावं, आणि हे सगळं फटाफट झालं पाहिजे. आपण रोज बघतो कितीतरी केसेस कितीतरी वर्ष पडून असतात. ती सिच्युएशन या बाबतीत होऊ नये. केस फास्ट ट्रॅकवर आली पाहिजे अशी. हो, फास्ट ट्रॅक झालीच पाहिजे, बिकॉज एक डॉक्टर, एक महिला डॉक्टर ऑन ड्युटी होती आणि तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी जर घरी गेल्यावर लँडलॉर्ड असू दे, कोणीही असू दे, जर तिच्यासोबत या गोष्टी घडतायत तेही पोलिसांकडून, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय नायर रुग्णालयामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हे सगळं हे आपल्याला डॉक्टरांचं हे या ठिकाणी आंदोलन आपल्याला पोहोचताना पाहायला मिळालं. मी पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. शेवटचा प्रश्न आहे, अगदी ज्या प्रकारे पाहिलं तर नायर असेल किंवा विविध रुग्णालय असतील, अत्यंत महत्वाची रुग्णालय, ज्या प्रकारे आपण सर्वसामान्य कमी दर उपचाराचं हे नायर रुग्णालय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ एमर्जन्सी सर्व्हिस ही सुरू ठेवून एमर्जन्सी सुरू ठेवून बाकीच्या सर्व्हिसेस बंद राहणं, आंदोलन होणं, या सगळ्यामध्ये रुग्णांना काही असुविधा पोहोचल्यास तर काय सांगाल? ज्यावेळेस अशी मोठी रुग्णालयं आहेत त्यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या म्हणजे प्रकारचे जे डॉक्टर्स असतात ते कार्य करत असतात. जे 70 ते 80% जे कार्य आहे ते रेसिडेंट डॉक्टर्स तिथले करत असतात आणि आज जे आहेत ते रेसिडेंट डॉक्टर संपावर आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जे कन्सल्टंट असतात, सिनियर डॉक्टर्स असतात, त्यांचीही तिथे नेमणूक असते, जे कायमस्वरूपीचे डॉक्टर्स असतात. सो एकंदरीत रेसिडेंट डॉक्टर जे आहे तो जो लोड आहे तो संपावर जाणार आहे आणि बाकीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची पर्यायी व्यवस्था म्हणजे रुग्णांसाठीची पर्यायी व्यवस्था रुग्णालय प्रशासन करणार आहे असं त्यांनी म्हणजे सांगितलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतो या ठिकाणी नायर रुग्णालयाबाहेरील ह्या सगळ्या डॉक्टरांचं हे आपल्याला आंदोलन पाहायला मिळालं. सातारा फलटणमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन होतं. त्यामुळे आता न्याय हवा, नेमकं सरकार आणि प्रशासन कधी न्याय देणार, या सगळ्या घटनेमध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे ते थांबणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.